श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जी एनर्जी आपण बघणार आहे ती कुंभ राशीसाठी असणार आहे. कारण ऑलरेडी कुंभ राशीला शनी दोष आहे. या वर्षभरामध्ये कुंभ राशीला खूप त्रास होताना दिसत आहे. त्याबद्दल अजून एनर्जी काय सांगते आहे तुमच्याबद्दल? की पैशा संदर्भात धनलक्ष्मी कशी आहे तुमच्याकडे आकर्षित होते आहे का? किंवा अजून काही गोष्टी ज्या आहेत त्या इनबॅलन्स होत असतील तर त्या कशा होतील या जून महिन्यामध्ये? तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या म्हणण्याप्रमाणे होतील का? की कुठे गोष्टी तुम्हाला काही गोष्टी तुम्हाला ऍडजस्ट कराव्या लागतील? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत, कोणत्या गोष्टी फेस कराव्या लागणार आहेत. कुंभ राशीला ऑलरेडी शनी दोष आहेच आहे. त्यामुळे तुम्हाला थोडासा त्रास तर दिसत आहे. पण कायदेशीर गोष्टी पण तुमच्या मागे लागलेल्या असतील कदाचित किंवा सरकारी नोकरीच्या थ्रू सुद्धा काही गोष्टी आता तुमच्या बरोबर घडताना दिसत आहेत. सरकारी नोकरीसाठी सुद्धा तुम्हाला काही गोष्टी आता म्हणजे तसं संघर्ष खूप आहे त्या गोष्टीसाठी. कुठेतरी बाहेर जाण्याचं सुद्धा तुमच्या म्हणजे कसं एक अशी गोष्ट आहे जी तुमच्यामध्ये अशी एक गोष्ट जी आहे ती तुमच्यामध्ये कुठेतरी शिफ्ट होताय, कुठेतरी राहायला जाताय, कुठेतरी बाहेर जाताय, फॅमिली सोडून थर्ड पार्टीशी डील करताय. एक व्यक्ती आहे जो तुमच्या आयुष्यात इन्व्हॉल्व आहे. त्या व्यक्तीसोबत कुठेतरी तुम्ही शिफ्ट होताय किंवा त्या व्यक्तीशी कनेक्ट होऊन कुठेतरी राहायचं आहे, प्लॅनिंग करताय अशा काही गोष्टींचं. तुम्हाला फॅमिली सोडून थर्ड पार्टीशी डील करायचं आहे किंवा सेकंड मॅरेज असेल, या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात सुरू आहेत. एक व्यक्ती आहे जे तुम्हाला फसवत आहे, तुम्हाला त्रास देत आहे, पण ते तुमच्या लक्षात येत नाहीये अजूनही. हे कुणामुळे आणि का होतंय हे सुद्धा तितकं सत्य आहे. आणि एक वेळ आहे जी तुमच्या आयुष्यात घडावी लवकर असं तुम्हाला वाटतंय. पण ती वेळ अजून तुमच्या आयुष्यात आलेली नाहीये किंवा तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघताय किंवा मी आता जे सांगितलं की तुम्हाला एखाद्या व्यक्तीसोबत थर्ड पार्टीशी डील करायचं आहे, तुम्हाला कुठेतरी शिफ्ट व्हायचं आहे, अशा काही गोष्टी ज्या तुमच्या आयुष्यात सुरू असतील, त्याचं सुद्धा तुम्ही मनापासून मनोभावे खूप प्रयत्न करताय की त्या वेळेची त्या गोष्टीची तुम्ही खूप आतुरतेने वाट बघताय. थर्ड पार्टी सिच्युएशन निर्माण झालेली आहे. मला असं वाटतं खूप जणांचं ब्रेकअप सुद्धा म्हणजे खूप जण माहेरी सुद्धा असू शकतात या वेळेला, की त्यांच्या मध्ये वादविवाद होऊन ते त्यांच्या आई वडिलांकडे राहत आहेत असं पण दिसतं आहे इथं. आणि आणि वाट बघताय की तुम्हाला परत कधी जाता येईल, कधी किंवा परत कधी घेऊन जाण्यासाठी कमिटमेंट कधी येईल, अशा सुद्धा गोष्टी इथे दिसत आहेत. पण ती व्यक्ती कुठेतरी चीट करते आहे, तुम्हाला फसवते आहे, तुम्हाला अंधारात ठेवलेलं आहे. तुम्हाला पास्टमध्ये काही गोष्टी चोरीला देखील गेलेल्या असाव्यात. दागदागिने असतील, पैसे असतील, काहीही असेल, तर ते कुठेतरी चोरीला गेलेले सुद्धा दिसत आहे. आणि सरकारी कामामध्ये सुद्धा तुम्हाला सरकारी कामं कुठेतरी थांबलेली असतील किंवा होत नसतील किंवा त्यामध्ये तुम्हाला आता कुठेतरी अर्ज केलेला असावा, अशा गोष्टी पण इथं दिसत आहेत. त्यात सुद्धा तुम्ही इन्व्हॉल्व झालेला आहात, की कोर्ट कचेरी डिव्होर्स सुद्धा होताना दिसत आहे इथं. डिव्होर्ससाठी सुद्धा अप्लाय केलेला आहे. पण त्याचा आता रिझल्ट तुम्हाला आलेला नाहीये. आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात आता दुसरा व्यक्ती सुद्धा आहे, ज्याशी तुम्हाला लग्न करायचं आहे. सेकंड मॅरेजचं पण इथं दिसत आहे. सगळ्या गोष्टी तुमच्या या महिन्यामध्ये सगळं उथल-पुथल आहे. काहीच व्यवस्थित नाहीये. बॅलन्स तर अजिबात नाहीये. आणि याचं कारण आहे निगेटिव्ह शक्ती, शनी दोषाचा प्रकार, जो की तुमच्या बॉटम मध्येच ऑलरेडी आलेला आहे. शनी दोषाचा प्रकार आहे, जे की तुमच्या नवरा बायकोत वादविवाद, तुमचं कुटुंब नाश करणे, तुम्हाला त्रास देणे, तुम्हाला मानसिक त्रास देणे, अशा काही गोष्टींचा त्रास तुम्हाला होताना दिसत आहे. त्यातून तुम्ही लवकरात लवकर बाहेर पडावं हेच मला वाटत आहे. कारण शनी दोष असला ना की खूप त्रास होत असतो. तुम्हाला सुद्धा तोच त्रास होताना दिसत आहे. आणि आता मी ही एनर्जी बघूया की दिव्य मेसेज तुमच्यासाठी काय असणार आहे, दिव्य संदेश तुमच्यासाठी काय असणार आहे. या महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी तुमच्याशी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने घडाव्या ह्या गोष्टीचा प्रयत्न आपण करूयात. श्री स्वामी समर्थ. भोलेनाथ. ओम नमः शिवायचा जप तुम्हाला मंत्र जो आहे तो 108 वेळा दररोज करायचा आहे. देवासमोर प्रतिमेसमोर बसून तुम्हाला हा जप करायचा आहे. तुमच्या राशीला कुंभ राशीला ह्या महिन्यात ओम नमः शिवायचा 108 वेळा जर जप कामी आला तर कंटिन्यू तुम्हाला हा जप कंटिन्यू करायचा आहे. जे की तुम्हाला यातून काहीतरी फायदा होईल, तुमचं संकट कमी होईल, तुम्हाला एक सुरक्षा कवच निर्माण होईल
आणि ह्या देवतेचा मेसेज कधीच वाया जात नाही. हा कंटिन्यू करून बघा, ट्राय करून बघा. तुम्हाला एक चांगली एनर्जी फील व्हायला मदत होईल. ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव घ्या आणि आयुष्यात एक नवीन वाटचाल करा, नवीन आयुष्य जगा. ह्या नवीन निगेटिव्ह शक्ती आहेत यातून बाहेर येण्याचा प्रयत्न देखील करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव.